हॅलो नमस्कार, मी आहे सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आले व्हाईट सॉस पास्ता। तर अशा प्रकारे मी साहित्य घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे पास्ता आणि अशा प्रकारे मी एकच पाण्याने पहिला धुवून काढले, जास्त चोळायचं नाही, फक्त पाणी घ्यायचं आणि पाणी ओतून टाकायचं। मग मी पास्ता उकळवायला ठेवलेला आहे, त्याला थोडं बॉईल होऊन देणार आहे। ते झाल्यानंतर मी त्यातलं पूर्ण पाणी काढून घेणार आहे। मग एक कढई ठेवले, त्याच्यामध्ये मी 1 चम्मच बटर टाकलं आहे। तुम्हाला तेलामध्ये करायचं तर तेलामध्ये करा। मग मी बटर टाकलं 1 चम्मच। त्याच्यानंतरला मी लगेचच त्याच्यामध्ये 1 मोठा चम्मच, आपण जो पोह्याचा चम्मच आहे ना, तो मैदा घेतलेला आहे, तो 1 चम्मच मैदा टाकला आणि त्याला मी हलवून घेतलं। त्याच्या गाठ्या पडून द्यायचं नाही। तर अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतरला मी लगेचच त्याच्यात 1 वाटी दूध टाकणार आहे आणि त्याला पातळ असं हे करून घेणार आहे। पातळ आपण ग्रेव्ही कशी करतो तसं। तर हे मैदा टाकला तर कसं घट्ट होत जातं। मग मी थोडं त्याच्यात पाणी टाकणार आहे। मग मी आता थोडंसं त्याच्यात मेल्टेड प्लेन चीज आहे माझ्याकडे, तर ते टाकणार आहे। तुमचा जो आपला मॅश करतो ना आपण किसणीने वगैरे, तो चीज टाकला तरी चालेल, पण माझ्याकडे प्लेन चीज होता, मग मी तो टाकून घेतला। मग अशा प्रकारे थोडंसं पाणी टाकून पुन्हा हलवून घेतलं। मग त्याच्यामध्ये 1 चम्मच, 1 पॅकेट चिली फ्लेक्स आणि 1 पॅकेट ऑरिगॅनो अशा प्रकारे टाकलेलं आहे। तर ते मी पुन्हा त्याला हलवून घेणार आहे आणि मैदा थोडासा हलवून म्हणजे थोडं शिजवूनच घ्या आणि चवीनुसार मीठ टाकलं। त्याच्यानंतरला मी पुन्हा त्याच्यात थोडंसं पाणी टाकलं, म्हणजे आपला सॉस बनला पाहिजे ना, त्याच्या हिशोबाने। आणि जो आपण उकळून ठेवलेला पास्ता आहे ना, त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि मी पास्ता टाकून घेतला त्याच्यामध्ये आणि त्याला मस्त असं हलवून घेतलं आणि खूप खायला सुंदर लागतो। मग त्याच्यानंतर मला तिखट हवं होतं थोडंसं, म्हणून मी अर्धा चम्मचच तिखट मसाला टाकला आहे। तर अशा प्रकारे माझा व्हाईट सॉस झालेला आहे। मी 2 मिनटं वाफेवर शिजवणार आहे। बघा, अशा प्रकारे माझा व्हाईट पास्ता सॉस झालेला आहे। मग नंतरला आम्ही सकाळी चहा नाश्ता करायसाठी मी त्यांना, माझ्या मिस्टरांना बोलली खाऊन बघा कसं झालं आहे। तर ते बोलले खूप छान झालं आहे। तर अशा प्रकारे माझा व्हाईट पास्ता सॉस केला आहे। बघा, तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर नक्कीच करा।